कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 सत्ताधारी आमदारांना निधी दिल्याची माहिती। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। महायुतीच्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी। हा विकास निधी नाही तर लाच आहे, संजय राऊतांचा आरोप। सत्ताधाऱ्यांना निधी तर विरोधकांचा मतदारसंघ कोरडा। सभागृहात आवाज उठवणार राऊतांचा इशारा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप निर्देशांक सरासरी 342 वर। दिवाळीच्या 2 दिवसानंतर दिल्लीची हवा प्रदूषितच। बिहारमधील एसआयआर नंतर इतरही राज्यातील एसआयआर प्रक्रिया करण्याची निवडणूक आयोगाची तयारी। आज आणि उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक। सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार। लक्ष्मीपूजनानिमित्त झालेल्या आतिषबाजीमुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये। मुंबईचा हवा निर्देशांक 211 वर आला असून मुंबई उपनगरांमध्ये देखील याचा परिणाम दिसून येतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मित्राकडून एका मित्राचा चाकून भोसकून हत्या। रामनगर भागातील घटना सीसीटीव्हीत कैद, तर हत्या करणारे दोन्ही आरोपी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात। नागपुरात फटाक्यांमुळे 10 ते 12 ठिकाणी आगीच्या घटना। 8 रस्ता चौक या ठिकाणी पोलीस मुख्यालयाच्या मागे आगीची घटना। सर्व ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। नागपुरात काल रात्री 8 रस्ता चौकातील रिलायन्स स्मार्ट स्टोअरला भीषण आग। आगी आटोक्यात आणण्यात येल्याची माहिती, तर फटाक्यांमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती। काश्मीराच्या डाचकुल पाड्यामध्ये 2 गटात वाद झाल्याचं प्रकरण। काशीगाव पोलिसांकडून 11 जणांवर गुन्हे दाखल, तर 9 जणांना अटक। सध्या परिसरात शांततेचं वातावरण। दिवाळीपर्यंत परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असणार। कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं म्हशी पळवण्याची स्पर्धा पाहण्यासाठी सतीश पाटलांनी देखील उपस्थिती लावली। दिल्लीच्या हवामान खात्याबाहेरील हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद। सध्या दिल्लीमध्ये हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये। हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद असल्यामुळे नागरिकांना हवेबाबतचा अहवाल मिळणं कठीण। लातूरमध्ये रब्बी हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार। शेतकऱ्यांना बियाण्यांचं वितरण सुरू, तर शासनाच्या आधी सामाजिक संस्था मदतीसाठीच तरसावल्या। पुण्यातील 69 वर्षीय आजी धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला। पतीच्या पेन्शनमधून पूरग्रस्तांना भारती मांढेरे यांच्याकडून 5 लाखांची मदत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पाटबंधारे विभागानं बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी 100% पाणीसाठा। शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटला। जळगावच्या रावेर मुक्ताईनगरमध्ये अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ। पावसामुळे कापूस, तूर, मका सारख्या रोगांवरती यावेळेस पिकांवरती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। वाशिमच्या मालेगावमधील शिरपूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे शिरपूर बसस्थानकामध्ये तसेच मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती कोल्हापुरात गुळ हंगामातील पहिलाच गुळाचा सौदा। आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये सौदा। आज मिळणाऱ्या दरावरती यावर्षीच्या गुळाचा हंगामाचा दर अवलंबून असतो। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले जाणार। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून पंचनाम्याचे आदेश। मात्र सरकारकडून मदत कधी मिळणार यासंदर्भात शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह। कल्याणकारी योजनेमध्ये घोळ निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे। चुकीचे कागदपत्र दिल्यास शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार। कागदपत्र तपासूनच अर्ज दाखल करा, अन्यथा कारवाई केली जाणार। परभणीमध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान। रब्बी हंगामावरती शेतकऱ्यांची आर्थिक मदार राहणार। रायगड जिल्ह्यामध्ये भात कापणी सुरू असतानाच मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। रत्नागिरीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। काल परतीच्या पावसानं कोकणामध्ये हजेरी लावली होती। आज देखील परतीच्या पावसाचा हवामान खात्याचा इशारा। हिंगोलीतील नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित। अतिवृष्टीमध्ये सोयाबीनसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान। हिंगोलीतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच। सरकार शेतकऱ्यांना भूलथापा देत असेल तर बघून घेऊ, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा।
जळगाव जिल्ह्यात कापसाच्या उत्पन्नात 30 ते 40% घट. रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका. बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावात शेतीशाळा उपक्रम सुरू. मशागत पद्धतीनं यावेळेस शेतकऱ्यांना या संपूर्ण पद्धतीसंदर्भात मार्गदर्शन. उपक्रमामुळे शाश्वत आणि निसर्गस्नेही शेतीकडे शेतकऱ्यांचा कल जाईल. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगावमधील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. 3 एकरवरील हळदीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी हतबल. साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील सोनार गावात शेतकऱ्यावर रानगव्याचा हल्ला. रानगव्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी निर्देशांक सरासरी 342 वर. दिवाळीच्या 2 दिवसानंतर दिल्लीची हवा प्रदूषितच. बिहारमधील एसआयआर नंतर इतरही राज्यातील एसआयआर प्रक्रिया करण्याची निवडणूक आयोगाची तयारी. आज आणि उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक. सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार. खात्याबाहेरील हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद. सध्या दिल्लीमध्ये हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये. हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद असल्यामुळे नागरिकांना हवेबाबतचा अहवाल मिळणं कठीण. लातूरमध्ये रब्बी हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार. शेतकऱ्यांना बियाण्यांचं वितरण सुरू, तर शासनाच्या आधी सामाजिक संस्था मदतीसाठीच तरसावल्या. पुण्यातील 69 वर्षीय आजी धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला. पतीच्या पेन्शनमधून पूरग्रस्तांना भारती मांढेरे यांच्याकडून 5 लाखांची मदत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पाटबंधारे विभागानं बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी 100% पाणीसाठा. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटला. जळगावच्या रावेर मुक्ताईनगरमध्ये अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ. पावसामुळे कापूस, तूर, मका सारख्या रोगांवरती यावेळेस पिकांवरती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. वाशिमच्या मालेगावमधील शिरपूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे शिरपूर बसस्थानकामध्ये तसेच मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती कोल्हापुरात गुळ हंगामातील पहिलाच गुळाचा सौदा. आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये सौदा. आज मिळणाऱ्या दरावरती यावर्षीच्या गुळाचा हंगामाचा दर अवलंबून असतो. नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले जाणार. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून पंचनाम्याचे आदेश. मात्र सरकारकडून मदत कधी मिळणार या संदर्भात शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह. कल्याणकारी योजनेमध्ये घोळ निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. चुकीचे कागदपत्र दिल्यास शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार. कागदपत्र तपासूनच अर्ज दाखल करा, अन्यथा कारवाई केली जाणार. परभणीमध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान. रब्बी हंगामावरती शेतकऱ्यांची आर्थिक मदार राहणार. रायगड जिल्ह्यामध्ये भात कापणी सुरू असतानाच मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. रत्नागिरीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. काल परतीच्या पावसानं कोकणामध्ये हजेरी लावली होती. आज देखील परतीच्या पावसाचा हवामान खात्याचा इशारा. हिंगोलीतील नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित. अतिवृष्टीमध्ये सोयाबीनसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान. हिंगोलीतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच. सरकार शेतकऱ्यांना भूलथापा देत असेल तर बघून घेऊ, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. जळगाव जिल्ह्यात कापसाच्या उत्पन्नात 30 ते 40% घट. रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका. बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावात शेतीशाळा उपक्रम सुरू. मशागत पद्धतीनं यावेळेस शेतकऱ्यांना या संपूर्ण पद्धतीसंदर्भात मार्गदर्शन. उपक्रमामुळे शाश्वत आणि निसर्गस्नेही शेतीकडे शेतकऱ्यांचा कल जाईल. सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर, फोंडा राज्य महामार्गाची दुरवस्था. मार्गावरती मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालकांची कसरत. नालासोपारा पूर्वेतील चप्पल गोडाऊनला आग. आगीमध्ये 4 गोदामं जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. जालन्यामध्ये गादी, घर आणि फर्निचरच्या दुकानात अचानक आग. मंठा शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. शिर्डीमध्ये साड्यांच्या दुकानाला आग. आगीत दुकानाचं मोठं नुकसान. फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. 3 तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश.
भिवंडीमधील मुनी सुरत कंपाऊंड परिसरातील गोदामाला भीषण आग. दुसऱ्या मजल्यावरील कापड साठवलेल्या गोदामाला आग. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. विरारमध्ये चालत्या कारनं पेट घेतला. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. आगीत गाडी जळून खाक. फटाक्यामुळे आगी यावेळेस लागल्याचा अंदाज. अकोला नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाड्याजवळ भीषण अपघात. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 4 जणांना एका अज्ञात वाहनाची धडक, तर अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. दिवाळीच्या निमित्तानं नाशिक शहर फटाक्यांच्या आतषबाजीनं उजळून निघालं. दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं नाशिकचा आसमंत उजळला. पाडव्यानिमित्त मुंबईच्या मुंबादेवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशविदेशातून भाविक मुंबादेवी मंदिरात दाखल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून